नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपण आज बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स लाडू। सर्वप्रथम सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्या, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सगळे घेऊ शकता। काजू, बदाम, अक्रोड, मखाना, सर्व प्रकारचे जे काही अवेलेबल असतील। त्यानंतर मी इथे मेथी घेतली आहे। सगळ्यात आधी मी मेथी भाजून घेतली आहे आणि त्याचं पावडर करून ती पावडर तुपामध्ये मी 1 ते 3 तास भिजवली आहे। भिजवल्यामुळे ही कडू लागणार नाही आपल्याला लाडू। त्यानंतर मी सगळे ड्रायफ्रूट्स हलके भाजून घेतले, खूप जास्त भाजायचे नाही आहेत, करपतील असे नाही भाजायचे आहेत। मखाना वगैरे सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत, लाईटली कलर येईल असे भाजून घ्यायचे। इथे मी खसखस आणि डिंक पण घेतलेला आहे, तो पण भाजून घेतला आहे चांगला। ही खारीक आणि खोबऱ्याची पावडर मी बाहेरून दळून आणली आहे, कारण मिक्सरला थोडी अवघड जाते दळायला। हवं तर तुम्ही घरीही दळू शकता। आणि बाकी सगळे ड्रायफ्रूट्सचे पावडर करून घ्यायचे आणि इथे तूप गरम करून हवं तेवढं थोडं थोडं करून घालायचे मिश्रणमध्ये गरम करून। आणि मी इकडे गोडपणासाठी गूळ वापरला आहे, हवं तर तुम्ही साखरही वापरू शकता। मी गूळ मेल्ट करून तो त्या पावडरमध्ये ॲड केला आहे आणि जी आपण मेथी भिजवलेली होती तीही पावडरमध्ये ॲड करायची आहे। तर नक्की करून बघा हे घरच्या घरी बनवलेले स्वादिष्ट आणि पौष्टिक ड्रायफ्रूट्स लाडू। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।